त्यानंतर 20व्या क्रमांकाला अयप्पान नावाच्या नरकाचं चिंतन. कोणता नरक? अयप्पान. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य किंवा शूद्र कोणी असू द्या आणि तो व्रत करत असेल एखादं, आणि तो व्रत करतोय आणि त्याची पत्नी काय करते म्हणले चुकूनही काय करत असेल, ती मद्यपान करत असेल, एखाद्याची पत्नी दारू पित असेल आणि हे इकडे कीर्तन करायला भजन करायला आणि बायको काय प्यायली, दारू प्यायली किंवा मद्यपान करायली, तर शास्त्र सांगतं अशा व्यक्तीला त्या पत्नीचं पाप भोगावं लागतं. कारण आपलं शास्त्रच कसं आहे, आपण रात्री त्या दिवशी कीर्तनात ऐकलं की कोणाचं पाप कोणाला फेडावं लागतंय, प्रजेनं केलेलं पाप कोणाला फेडावं लागतं, राजाला. प्रजेने केले ते राजाने फेडावे आणि राजाने केले ते पुरोहिता. नामदेव महाराज म्हणले काय, राजानं केलेलं पाप कोणी फेडायचं, त्याला त्याच्या राजाच्या पुरोहिताने म्हणजे ब्राह्मणाने फेडायचं, आणि शिष्यानं केलेलं पाप कोणी फेडावं लागतं, गुरुनं फेडावं लागतं, आणि स्त्रीने केलेलं पाप कुणाला फेडावं लागतं, पुरुषाला फेडावं लागतं. तसं एखाद्या सत्पुरुषाची पत्नी जर मद्यपान करत असेल तर काय होतात म्हणले, चुकूनही जर मद्यपान केलं तर त्याला म्हणले या अयप्पान नावाच्या नरकात त्या पुरुषाला यमदूत घेऊन जातात आणि त्याच्या छातीवर पाय ठेवून तोंडामध्ये लोखंडाचा रस काय करतात, तापलेल्या लोखंडाचा रस त्याच्या तोंडामध्ये ओतल्या जातो. म्हणून पत्नीनं केलेलं पाप कोणाला फेडावं लागतंय, पतीला फेडावं लागतं. असा अयप्पान नावाचा 20व्या क्रमांकाचा नरक, याचं वर्णन शुकदेव भगवान परीक्षित राजाला करतात.